विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वी मध्ये आपण या अगोदर त्रिकोणाच्या कोनांचे कोन दुभाजक अँगल बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल आणि त्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक हा भाग या अगोदर शिकलो होतो। याचा पुढचा भाग आपण आता बघणार आहोत। या रचना आहेत कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल्स। आता या रचना कोणत्या प्रकारच्या, तर त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे, म्हणजे यामध्ये त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिलेली असेल आणि त्याच्यावरून आपण त्रिकोण काढायचे आहेत। इन इंग्लिश, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिव्हन द लेंथ्स ऑफ इट्स 3 साइड्स, म्हणजेच काय तर त्रिकोणाच्या 3ही बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे ही रचना बघणार आहोत। यामध्ये आपण प्रश्न वरती लिहिलाय बघा, त्रिकोण एबीसी मध्ये लांबी AB 5.5 सेमी, लांबी BC 4.2 सेमी आणि लांबी AC 3.5 सेमी। म्हणजेच काय, इन ट्रायंगल ABC लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर्स अँड लेंथ ऑफ AC इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर्स। म्हणजे त्रिकोणाच्या 3ही बाजूंची लांबी दिलेली आहे आणि त्यावरून आपण त्रिकोणाची रचना करणार आहोत। आता रचना करताना सुरुवातीला आपण काय करायला पाहिजे, तर सुरुवातीला आपल्याला कच्ची आकृती रफ डायग्राम ही अगोदर काढून घ्यायची आहे की जेणेकरून आपण रचना करताना कोणत्या बाजू कशा प्रकारे घेऊ शकतो हे स्पष्ट होईल। त्यासाठी मी इथे आधीच एक त्रिकोण काढून ठेवलेला आहे आणि त्या त्रिकोणाला नाव दिलेलं आहे त्रिकोण ABC। त्रिकोण ABC ह्या शिरोबिंदूंची नावं दिल्यानंतर त्यांच्या बाजूंची लांबी देखील इथे लिहिली आहे। लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ BC is equal to 4.2 centimeters and length of AC is equal to 3.5 centimeters। म्हणजे या 3ही बाजूंची लांबी आपण इथं कच्च्या आकृतीमध्ये निश्चित केली आहे। त्यावरून आपण पक्की आकृती काढणार आहोत। पक्की आकृती काढताना आपण कच्च्या आकृतीमध्ये जी बाजू BC ही पायाला घेतली होती बेससाठी, ती आपण सुरुवातीला काढणार आहोत। पट्टीच्या सहाय्याने आपण ती बाजू काढूया। पहिल्यांदा त्याची लांबी आहे 4.2 सेंटीमीटर, म्हणून 0 या ठिकाणी एक बिंदू घेतलाय आणि 4 सेंटीमीटर आणि त्याच्या पुढे 2 मिलीमीटर म्हणून हे या ठिकाणी एक बिंदू घेतलाय, म्हणजे 4.2 ही या 2 बिंदूंमधलं अंतर आहे। हे 2 बिंदू मी पट्टीच्या सहाय्याने जोडतोय। ही जी बाजू तयार झाली ही 4.2 सेंटीमीटरची आहे। त्याला आपण नावं देऊया पॉइंट B आणि पॉइंट C आणि या दोघांमधलं अंतर आहे 4.2 सेंटीमीटर। त्यानंतर आपल्याला बिंदू A शोधून काढायचा आहे, जो बिंदू पॉइंट B पासून 5.5 सेंटीमीटर वरती असेल आणि C पासून 3.5 सेंटीमीटर वरती असेल। आता हा बिंदू जर शोधायचा गेलो तर आपण पट्टीच्या सहाय्याने तो शोधू शकत नाही। त्यामुळे आपण काय करायचं, तर B पासून A पर्यंतचं अंतर 5.5 सेंटीमीटर आहे। ते आपण सुरुवातीला बाजूला कुठेतरी ते निश्चित करून घेऊ। 0 या पॉइंटवरती एक बिंदू घेतलाय आणि 5.5 वरती एक घेतलाय। या 2 बिंदूंमधलं अंतर 5.5 सेंटीमीटर आहे, जे अंतर AB या 2 बिंदूंमधलं आहे। त्यामध्ये आपण कंपासमध्ये तेवढं अंतर घ्यायचं आहे। 5.5 सेंटीमीटर एवढं अंतर आपण कंपासमध्ये घेतलेलं आहे। हे बिंदू आपण बाहेरच निश्चित करून या कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि त्यानंतर मेटल पॉइंट B वरती ठेवून एक आर्क काढायचा आहे, कंस काढायचा आहे वरच्या बाजूला। अशा प्रकारे कंस काढून घेऊ। त्यानंतर या कंसावरती कुठेतरी A बिंदू आहे, कारण हे कंसावरती सर्व बिंदू हे B पासून 5.5 सेंटीमीटर अंतरावरचे बिंदू आहेत आणि त्यातील एक बिंदू असा असेल जो C पासून 3.5 सेंटीमीटर लांबीवरती असेल। त्यासाठी पुन्हा आपण 3.5 सेंटीमीटर एवढं पट्टीमध्ये अंतर घ्यायचं आहे। 0 घेतला आणि 3.5 एवढं अंतर घेतलं। या 2 बिंदूंमधलं अंतर 3.5 सेंटीमीटर आहे, जे कंपासमध्ये आपण तेवढं घ्यायचं आहे 3.5 सेंटीमीटर आणि C वरून दुसरा कंस टाकायचा आहे, जो पहिल्या कंसाला छेदेल। या ठिकाणी आपल्याला दिसतोय की हे 2 कंस या बिंदूमध्ये एकमेकाला छेदलेले आपल्याला दिसत आहे। या बिंदूला आपण नाव द्यायचं आहे A। हा A बिंदू B पासून 5.5 सेंटीमीटर वरती आहे आणि C पासून 3.5 सेंटीमीटर वरती आहे। हे आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला जो त्रिकोण तयार झालाय तो
त्रिकोण ABC याच्यामध्ये ए आणि बी मधलं अंतर 5.5 सेंटीमीटर आणि ए आणि सी मधलं अंतर 3.5 सेंटीमीटर अशा प्रकारे आपण या आकृतीमध्ये लिहून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण त्रिकोणाच्या तीनही बाजू दिल्या असता त्रिकोण रचना करू शकतो. यावरचा उदाहरण संग्रह जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत ती आपण सोडवायची आहेत.